ओ भाई काय गरम आहे यार, कडक गरम आहे यार. आंघोळीला घेतो तसं आहे मित्रांनो. मंदिराच्या एंट्रन्सला आहे आम्ही आता, वरती चाललोय. रॉंग साईडने आलोय. आपली जिंदगीच रॉंग झालेली आहे, म्हणजे जन्माला येऊनच त्याच्यामुळे रॉंग आणि राईट समजत नाही मला. अभि तुझी कहाणी कशी झाली बोलतो, कसं आला सांग जरा. रिक्षा बुक करणार होतो, 10 मिनिटं होते माझ्याकडे. 10 मिनिटं फोन केला. बाजूला राहतो, बाजूला राहतो. त्याला त्याला उठवला, टांग देतो. त्याला गंडवलंय आम्ही, त्याला गंडून त्याला घेऊन त्याला काय सांगितलं कुठं जायचे, बाजारात जायचं. त्याला पिता आहे पाणी, पिते पाणी जितना भरपेट पियो. मित्रांनो आम्ही चाललोय आता वासिंदू वरून कासन्या गावातून जाणार आहे आम्ही वज्रेश्वरीला चाललोय. आणि पाऊस आला होता मग थोडा थांबलेलो आम्ही. रेनकोट वगैरे घेतलेलं आहे, सगळं घेतलेलं आहे, पण घालायची इच्छा नाही कारण का ऊन सावली येत चाललेली आहे वरती. इकडे बघू शकताय. परत आता ऊन आलंय, थोडा पाऊस आला तर थांबलेलो. आणि आमचा एक मित्राने खूप त्रास दिला आम्हाला. येतो बोलतोय, रिक्षा करतोय, परत मित्राच्या बाईकवरती येतोय. त्याच्यामुळे थोडा टाइम झाला आम्हाला. तर हे असे आमच्या इकडचे थोडे खराब रस्ते आहेत. आणि धनराज दादा आणि मी चाललोय बाईकवरती. आणि सारमळमधून आम्ही एंट्री केल्या आतमध्ये मित्रांनो. आणि इकडे रस्त्याचं काम चालू आहे. ओके, एकच सिंगल रस्ता चालू आहे. तो बोलतोय एकाच बाजूने जावा, वरतून जावा. तर वरतून चाललोय आम्ही मित्रांनो. वन साईड रस्ता चालू आहे फक्त, त्याच्यामुळे थांबलोय जरा वेळ. तिकडनं गाड्या येत आहेत. फुल खराब आहे रस्ता, काम चालू आहे. इकडे बघू शकता मागे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. आता तिकडच्या गाड्या पूर्ण गेल्यात आणि आम्ही इकडनं चाललोय. आणि तिकडे तो मुलगा उभा होता, तो सांगत होता, थांबत होता तो बाकीच्या गाड्यांना, कारण का काम चालू आहे रस्त्याचं. त्यामुळे रस्ता खूप खराब होता, तो बनवायला घेतलेला आहे आता. त्याच्यामुळे एका बाजूने थोड्या गाड्या सोडतायत. तर मित्रांनो मध्ये रस्ता चांगला आहे, मध्ये खराब आहे, कारण काम चालू आहे. म्हणजे रस्ता सुधारायला घेतला आहे. तर आम्ही जेव्हा चाललोय तेव्हा तर काम चालू आहे. तुम्ही जेव्हा येणार तेव्हा रस्ता पूर्ण झालेला असेल कदाचित. आणि खूप छान वातावरण आहे. गावागावातून चाललोय आपण आता. आणि पुढे बघू शकता तुम्ही, मस्त रोड चाललाय, एकदम मस्त दिसतोय. इथून पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि चांगला आहे रस्ता तसा. आणि आजूबाजूला मस्त शेतं लावलेली, शेतांमध्ये भात लावलेला आहे आणि भात मस्त फुललेला आहे. तो तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. मित्रांनो समोर खानिवली गाव आहे आणि खानिवली गावातून इथून एक मस्त व्ह्यू दिसतो म्हणून थांबलेलो. हे बघा इकडे समोर किती मस्त असं, म्हणजे इथे काय लावलेलं नाहीये, गवत का लावलंय, भात आहे का काय नाही, काय भात तर वाटत नाही. असंच गवत येते, नॉर्मल रान गवत येते. आणि खूप मस्त वातावरण दिसत होतं, म्हणजे सीन मस्त दिसत होता इथून म्हणून थांबलेलो. आणि समोर ना हे बघा इथे माऊलीचा किल्ला आहे, दिसतोय का तुम्हाला. आता तिथे एकदम फॉग आलेत, मगाशी क्लिअर दिसत होता. ते माऊलीचा किल्ला आहे. माऊली किल्ल्यावरती पण एक ट्रेक करायची राहिली आपली, ती करूया. आणि इथून मस्त खाली असं पाणी जाते बघा ना. आणि रोड एकदम मस्त रोड आहे इकडून, खूप सिनिक वातावरण आहे इकडचं. हे खानिवली गाव आहे. आता इकडून आपला मित्र येतोय अभि, आणि धनराज दादा आहे. कसं वाटते आपली ट्रिप, कशी काय चालू आहे? अभिने आमची ट्रिप थोडी गोंधळवलेली, येतो बोलून नाही येत असं करत होता. थोडा उशीर झालाय, भरपूर वेळ झालाय. पण आता आम्ही चाललोय. आता वाजले 4:30. आम्ही 5:30 इथं पोहोचणार होतो, पण ठीक आहे, जाऊया आता, बघूया. आपण आता शिरगावमध्ये आहे. तिकडे मागे गाडी आपली स्कूटी लावलेली आहे आणि चहा प्यायचा होता म्हणून थांबलेलो. इकडे बघू शकता तुम्ही समोर, हा इथे मस्त पाण्याचा एक म्हणजे नदीसारखं वाहत आहे. आणि इथे हा माणूस आहे इथे. अरे गायब झाला. अच्छा, इथेच मगाशी होता तो, गेला. इथे मासे पकडत होता वाटतं. मी त्यासाठी इकडे आलो सीन घ्यायला, तो शॉट. पण काय सांगू, आता समोरून पाऊस पण भरपूर आलेला आहे आणि पळतो जरा मी. माझं छत्री तिकडे, भागो. हा बघा इकडचा जो रोड आहे तो पडग्याला जातो. हा जो रोड आहे तो पडग्याला जातो. इकडे आपल्याला जायचंय अंबाडी नाही, वज्रेश्वरीला. इथे आम्ही थांबलोय चहा प्यायला. आणि खूप पाऊस होता, पाऊस आला होता. मी छत्री घेऊन जाणार होतो, मी बघितलेलं पाऊस येते तिकडनं डोंगरातून, पण तरी पण गेलो मी. इथे मासेवाला होता, तो पळाला, मासे पकडत होता तो. आणि इथे थांबण्याचा आम्ही एकदम म्हणजे बरोबर डिसिजन घेतलेला, कारण पाऊस पण आता पुढे जरी गेलो असं तरी लागलाच असता. मग तोपर्यंत तो अभि पण येतो आपला मित्र मागून, तोपर्यंत चहा पिऊन होईल. आणि बघूया, चहा पण आत्ताच बनवायला घेतला आहे, गरम एकदम फ्रेश. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, मस्त गरम कडक चहा पिऊ आणि मग पुढे जाऊ इकडे. आणि मस्त गरम चहा, दूध बीध असं टाकलं एकदम मस्त.
आणि शिरगावमध्ये आहे दुकान. या बाजूने तुम्ही आले तर इथं मस्त चहा प्यायला या. आम्ही पण आता चहा पितोय. इकडे हा कुत्रा आलाय आमच्या बाईक वरती, वास घेत होता. लोकेशन नाही बघितलं, मला वाटलं आता सुसूच करतोय की काय, पण नाही गेली. गुड बॉय तो. तुम्हाला पाठवलं तो गुगलचा आहे. इकडे अरे पळाला पळाला पळाला, पक्या पळाला आमचा. मुतणार होता तो आमच्या गाडीवर, नाही मुतला नशीब. ए कालू इकडे 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 यू यू, ये बिस्किट टाकतो ये ना. अरे पळाला. आणि इकडनं गावातनं लोक बघा कसे लाकडं तोडून, हातात कोयता आहे, लाकडं वगैरे तोडून चाललेत. अशा गोष्टी आहेत गावागावात. सो इकडं चहा पण बनते आपली. मित्रांनो चहा आला आहे, तर चहा पिऊया आपण. कडक एकदम चहाचा आस्वाद घेऊया. आम्ही ज्याच्यासाठी थांबलेलो, आमचा मित्र अभि. खूप टाइम केला अभिने इकडे यायला. आला का शेवटी? अरे रिक्षा बुक केली ती ना तू तर. अरे रिक्षा बुक केली सांगतो आणि स्कूटी घेऊन आला यार. विक्रमला फोन केला, मी विक्रमला फोन केला, बोललो रिक्षा केली, रिक्षामध्ये येतो का? रिक्षा केली असती खरंच, तो येत होता. अरे तू तेव्हा आधी नाही बोलला ना तिथं आपल्याला काय. आलाच नसतं, बोलतो 12 शेवटी अभिने स्वप्न पूर्ण केलं वज्रेश्वरीला आज येण्याचं. स्टार्टिंग पासून आम्ही दोघंच चाललेलो निघत. तो पण येत होता, पण विषय असा झाला का आमच्याकडे बाईक नव्हती, तर याला फसून आणलेलं आहे त्याने. त्याचा चहा वगैरे आलेला आहे. चहा वगैरे पिऊन निघतो आम्ही पुढे. छत्री घे आपली, छत्री घे पहिले, छत्री राहील. अभि तुझी कहाणी कशी झाली? बोलतो कसा आला सांग जरा. कसा आला तू इथपर्यंत? गाडी कशी टाकून आला होता? हा मित्र टाकून आला होता. रिक्षा बुक करणार होतो. राग 10 मिनिटं होती माझ्याकडे. 10 मिनिटं फोन केला. हा बाजूला राहतो, बाजूला राहतो. त्याला त्याला उठवला, घेऊन झोपलेला त्याला उठून हा टांग देतो. त्याला गंडवलाय आम्ही. त्याला गंडून त्याला घेऊन त्याला काय सांगितलं कुठं जायचे? बाजारात जायचं. त्याला सांगितलं पेट्रोल टाकायला जायचे. पेट्रोल टाकायला बोलून त्याला इथपर्यंत आणलंय विदाऊट हेल्मेटचं. ओके, पण आता सांभाळून जा. आणि आम्ही पण आता निघतोय इथून वज्रेश्वरीला. आणि आता खुश आहे तो पण, चला बोलतोय. काल तो पण कुठेतरी दरवेळेस तो टांग देत असतो त्याला. ठीक आहे चालेल, आपण निघूया आता इथून. टाइम झाला, जरा जास्त टाइम झालाय, 5 वाजले. परत आम्ही छत्र्या आतमध्ये टाकल्यात, कारण का आता परत ऊन आलं. एकदम ऊन सावलीचं, म्हणजे श्रावण आहे ना, ऊन सावलीचं वातावरण असतं श्रावणामध्ये. ठीक आहे, आम्ही बाईक काढले, आता पाऊस पण गेलाय आणि निघतो पुढे आता. आणि मित्रांनो शिरगाव सोडल्यानंतर एकदम मस्त रोड लागला, एकदम खतरनाक रोड आहे. इकडे बघा ना किती मस्त दिसतोय. हे बघा झाडं, एकदम कॉन्क्रिटीकरणचा रोड आहे आणि आजूबाजूने फुल जंगल आहे. आणि इकडनं गावागावातून लोक आज पण म्हणजे हांडे डोक्यावर घेऊन वाहत आहेत रोडला. आणि एकदम मस्त असं भात शेती लावलेली आहे इकडे पण. हे बघा काका चाललेत पाण्याला, चाललेले आहेत काका. इकडे विहीर असेल जवळपास, कुठेतरी विहीर असेल असं वाटतंय मला. हा ही बघा इकडे विहीर आहे. काका पाण्यावर चालले का विहिरीवर? तर आम्ही विहीर बघून इकडे रिटर्न आलो मित्रांनो. खूप दिवस विहीर बघितली नव्हती. इथे समोरच विहीर आहे आणि किती मस्त दिसते सीन, तुम्हाला दाखवतो. हे बघा काका चालले आता विहिरीवरती पाणी भरायला. आणि हे शिरगाव पासून थोडं पुढं आलो आम्ही. बघूया आता विहीर किती खोल आहे. त्या रोडवर पण बऱ्याच 2-3 बायका दिसल्या गावातल्या, त्या हे करायला चालल्या होत्या, म्हणजे डोक्यावरती पाणी इथून वाहून चालल्या होत्या. म्हणजे प्रॉपर आपण गावामध्ये आलोय आता. हे बघू शकता इकडे शेत, भाताच्या शेतातून पाणी मस्त गरम गरम लागते थोडं पायाला. इथून विहिरीतून पाणी भरतायत काका. काका कोणतं गाव आहे? अंबाला गावात आलोय आपण. शिरगाव पासून थोडं पुढं आलोय मी. काका सांगतायत तिकडे खाली शिरगाव आहे. हे बघा मस्त हंडा घुसळून पाण्याने घेत आहेत. मी पण असं आमच्या गावाला गेल्यावर करतो. ही विहीर बघू शकता मित्रांनो किती मस्त आणि खोल असेल. काका खोल आहे ना विहीर भरपूर? पाणी एकदम निथळ दिसतंय बघा ना, एकदम ग्रीन ग्रीन. कसं पावसाळ्या? हा हा अच्छा अच्छा. हा हा कोणता पाडा आहे तो? हा हा खंबालपाडा. हा अच्छा अच्छा ओके ओके. खंबालपाडा आहे मित्रांनो इथे. आणि खूप मस्त दिसते बघा ना, लोकेशन किती छान आहे, एकदम निथळ. हा मंदिर कोणतं इथं? रामकृष्णाचं का? ओके ओके. आता सध्या आम्ही चाललोय वज्रेश्वरीला, त्याच्यामुळे नाही तर तो मंदिर पण बघितलं असतं. बघा ना भारी, एकदम भारी आहे का? जाऊन बघा ना, किती 5 मिनिटं नाही लागणार तुम्हाला. रस्ता आता कुठून आहे? रस्ता इथूनच आहे ना, तिथून रस्ता इथंच आहे ना आतमध्ये का? आता इथे कोकणाची आम्हाला
ओके ओके बघतो. आणि ठीक आहे, काका बोलतात तर आपण मंदिर पण बघून येऊया. आणि मला खास ही विहीर बघायची होती, त्याच्यामुळे मी आलतो. हे बघा पाणी किती थोडंसं ना हां झाडांची तो स्वतः बोलतो सोडून टाका, म्हणजे पालाने आतमध्ये पडणे. अच्छा अच्छा, असा विचार चाललाय हां का त्याच्यावर एकंदरीत जाळी आणून जाळ एवढाच फक्त ठेवायचा गोंडाचा. जाळी आणून लावली तर भारी होईल, कारण का झाड पण मस्त म्हणजे भारी दिसतं ना ते उगाच तोडल्यावरती पूर्ण मोकळं मोकळं पडून जाईल. नाही फक्त वरूनच पाला पडतोय ना, बाकी एकदम पाणी बघा ना किती एकदम क्लीन आहे, एकदम निथळ पाणी दिसतंय एकदम. चालतंय आता चला मग बघतो तो मंदिर. पाण्याचा हंडा घेत आहेत काका आता डोक्यावरती. काका तुमचं नाव काय? भरत काका येते. तर त्यांच्या मागे मागे मी चाललोय आता. खूप मस्त वाटतंय. अजून एखादी कळशी बिळशी अशी तर घेतली असती मी, काकांना थोडी मदत केली असती, कारण मी उचलायचो असे हांडे वगैरे. मी पण घेऊन जातो असे कधी गावाला गेल्यावरती. पण आता आमच्या इकडे सगळी सुविधा केलेली आहे पाण्याची. हां अच्छा, त्यांनी भरपूर पाणी भरलेलं, एकच हांडा होता म्हणून ते आले. आणि ठीक आहे, आपण तर मंदिर बघूया इकडे जवळ कुठे बोलता येत ते. चला आपण आता पहिले वज्रेश्वरीला जाऊ, कारण का आपली एक गाडी पुढं, एक बाईक पुढं गेलेली आहे स्कूटी. काका बोलतात येताना जा वाटलंच तर येताना बघूया. खूप उशीर झाला आहे, कारण मला माहिती आहे यार, असं म्हणजे निघतो आपण, टायमिंग दिसतो 1 तासाचा मॅपवरती, पण कसं आहे आपल्याला शूट करावं लागतं थोडंसं येता जाता, त्याच्यामुळं टाईम होऊन जातो. आणि इथला सीन बघितला किती मस्त दिसत होता, एकदम विहीर, आजूबाजूचं शेतात, एकदम शेतात विहीर होती, छान वाटत होतं एकदम बघायला. म्हणून गेलो, नवीन नवीन लोकांशी बोलायला भेटतं, काहीतरी नवीन शिकायला. तळा दिसतोय मला इथे, खूप छान पाणी. ह्या बाजूला पण त्याचं पाणी जात आहे. आणि हा खंबाला गाव आहे, खंबाला असं काहीतरी बोलले ते काका इथे समोर. हा खंबालाच असेल, हा खंबाळा बरोबर बोलले ते. हे बघा खंबाळे गावाचं नाव एकदम खूप छान आहे यार, यांचं गाव पण मस्त आहे. बघ ना, एकदम मला तर गावाला आल्यासारखी फिलिंग येते आता एकदम. कोंबडी बघा कशी करत होते, पूर्ण पिसवर उडवत होते. कोंबडा बघा, आता कोंबडी गेली, आता कोंबडा बघा. हा आहे कोंबडा आणि हा आहे कोंबडा. आणि हे बघा, ए नाव काय तुझं, नाव काय, नाव सांग ना. अजय. अजय भेटलाय भाई रस्त्यात आपल्याला खंबाळे गावात. अजय चालला होता त्याच्या सिस्टर सोबत. थांबून घे वाटला, चिखल पण आहे, सरकायला नको आपली बाईक. और बहुत सारी गाड्या एका मागे एक येत आहेत अशा प्रकारे. इकडे बघू शकता ग्रीन ग्रीन. इथे पण मस्त असं तळा नाही येतो, पण पाणी साठलं, एकदम हिरवळ हिरवळ झालेली आहे. तर एकदम मस्त चिकट आहे. अशी गाडी सरकायला असा पडू का ठपकन, म्हणून हळू चाललो आम्ही इथून याच्यावरून. MH15ची गाडी आहे, त्यांनी पण बघा मॅप लावला, दिसतोय का तुम्हाला मॅप लावलाय. वज्रेश्वरीला चालले असतील मे बी ते पण. ओके, गाडीचा नंबर नाही घेत, MH15 गाडी आहे, नाशिकची गाडी आहे. आणि मित्रांनो बाजूला मोठी पाईपलाईन दिसते का, मानसा धरणावरून पाणी जाते. इकडे बघा त्या बाजूला दिसते बघा, पूर्ण जंगलातून पसरलेली पाईपलाईन आहे. खूप भारी दिसत होती, एकदम सरळ स्ट्रेट गेले ती. तुम्हाला तिथं मी मगाशी दाखवायला पाहिजे होती, पण थोडं पुढे आल्यावर दाखवतोय. मोसमचा आनंद घ्या, वातावरणाचा आनंद घ्या आमच्यासोबत. आणि व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला आवडली असेल आपली तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करून टाका. म्हणजे कसं मी दरवेळी बोलत नाही जास्त, पण आधीच सांगून ठेवते. म्हणजे इथपर्यंत जरी व्हिडिओ बघितले असेल तरी जरा लाईक मारा, तिला कमेंट करा, आवडली तर 1-2 शेअर मारा तुमच्या मित्रांना, ज्यांना पण कधी इकडे वज्रेश्वरीला यायचं असेल त्यांच्यासोबत, किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही फिरता त्यांना शेअर करत जा आपल्या व्हिडिओ. ठीक आहे. हे बघा कशा कोंबड्या वगैरे एकदम मस्त घरं कशी आहेत बघू शकता तुम्ही. घरासमोर कोंबड्या चरत आहेत. थोडंच राहिले आता, फक्त 20 नाही 15-14 किलोमीटर बाकी आहे फक्त. आता काय रे ते काय बोलत, रेनकोट घालून घेतलं मित्रांनो. अरे ग तता मामा होते यार ब्लॉग बनवताना पण. ठीक आहे, अभि हे पकड आता छत्री, ब्लॉगिंग चालू आहे तर नाही, रेनकोट घालताना ब्लॉग पाहिजे आपल्याला. मी आता रेनकोट घालतो, 2 मिनिटं थांबा, रेनकोट घालतो. मित्रांनो हे अंबाडी गाव आहे, अंबाडी नाक्यावरती आम्ही थांबलोय. आमचे मित्रांची गाडी थोडी मागं राहिली आहे. हे बघा आले बाईक, हे बघा इकडे दिसले का, रेड शर्टवाला आहे, रेड शर्टवाला. हे मागं थांबलेले थोडं म्हणून थांबलेलं, त्यांना इकडनं रस्ता नव्हता माहिती. इथे अंबाडी नाक्यावरती थांबलोय आपण. ओके,
इकडनं जायचे आपल्याला समोरून. आलंय जवळ आहे 7 किलोमीटर आहे. मध्ये पाऊस आला थोडासा, परत थांबलेला. तिथून आम्ही गाडी फुल पळवली मित्रांनो, 70 पर्यंत नेले. जास्त पण नाही म्हणजे 70 डेगे आपल्या स्कूटीला. आणि आम्ही अंबाडी गावात येऊनच पोहोचलो डायरेक्ट. इथून फक्त किती किलोमीटर आहे? ओ 1 मिनिट दाखवतो किती किलोमीटर. इथून फक्त आणि फक्त 16 मिनिटावरती आहे. 6 किलोमीटर आहे भाई, फक्त 6 किलोमीटर मध्ये फक्त 6 मिनिटात पोहोचतोय आपण वज्रेश्वरीला. गणपती आणि मित्रांनो इथून गणपती बाप्पा चाललेत, कारण आता बऱ्याच ठिकाणी गणपतीचे आगमन होतं. तिथे मूर्ती बघा किती मस्त मूर्ती दिसते इकडनं. आहे कोणत्या मंडळाचं आहे काय माहीत नाही, पण अंबाडी गावातला ते. गणपतीला तर प्लॅस्टिक लावलंय, पाऊस येतो त्याच्यामुळे, बट ओके भाई चलो. गणपती बाप्पा मोरया इथंच त्याच बोलून टाका, गणपती बाप्पा मोरया, कारण आता सगळे बाप्पाच चाललेत. आणि त्या माणसाने हात केला वाटतं आपल्याला, ब्लॉग बनवते म्हणून त्याने आपल्याला हात केला असं वाटतंय. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही कसं सनसेट झालेला आहे, म्हणजे झालेला नाही पण होणार आहे. ढग आहेत, मध्ये सूर्य चाललाय ढगांच्या. इकडे डोंगर, खूप छान असा डोंगर दिसतोय. वातावरण खूप मस्त आहे इकडचं आहे, बघू शकता इकडे बघा. आणि आम्ही आता सुसाट आहे, थोडासा सुसाट आहे. इकडे बघा लोक काम करतात दिसत आहे. हा इकडे समोरचा डोंगर कोणता आहे काय माहिती यार, खूप मस्त दिसतं मित्रांनो. हा बघा दिसतोय का तुम्हाला? खूप वातावरण खूप खतरनाक आणि सुंदर दिसतंय इकडचं एकदम. म्हणजे कोणत्या तरी अशा एकदम गावात आलेलो आहे, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात फिरतोय असं वाटतंय मला एकदम छान. 2 किलोमीटर फक्त 2 किलोमीटर बाकी आहे मित्रांनो. आणि खूप मस्त मस्त इकडचं वातावरण, शेतं बितं किती छान छान दिसत आहेत. पण वज्रेश्वरीमध्ये आलं आहे इकडे. हे बघा वज्रेश्वरी, हे वज्रेश्वरी गाव आहे वाटतं. रस्ता खूप खराब आहे थोडा, म्हणजे गावातला रस्ता खराब आहे, बाकी रस्ता रोड चांगला होता. आणि हे समोर इथे वज्रेश्वरीचं मंदिर तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसलं का वज्रेश्वरीचं मंदिर, किती मस्त दिसतंय. आणि वज्रेश्वरी गावात आपली एंट्री झालेली आहे. खूप मस्त वाटतंय एखाद्या नवीन गावात, नवीन प्लेसवरती फिरताना. आता आपण मंदिरात जाऊया पहिले. बघा मित्रांनो तिकडे आपण गाडी पार्किंगला लावतोय. आता अजून एक बाईक येते आपली. अभि आलाय आपला. अभि इकडे पार्किंग इकडे टाक आतमध्ये. तुमचा गुगल मॅप चुकला आहे. 160 मीटर आतमध्ये तुमचा गुगल मॅप चुकला आहे. बाईक इकडे आपले पार्किंग केलेली आहे. चप्पल याच्यातच टाकायची का बाईक मध्ये? याच्यात ठेवायची चप्पल? काय रे माझं हेल्मेट बसणार नाही ना, लय मोठा आहे ना बसणार. त्याच्या इथेच ठेव, चल जाऊ दे. डिकी पण लागत नाही त्याच्यामुळे छत्र्या ठेवलेत आपल्या भाई. हेल्मेट वगैरे नाही. एक हेल्मेट बसलं इथे, चप्पलांच्या जोडीला एक हेल्मेट ठेवू आपण तिकडे. ओके इथे हेल्मेट ठेवलं आहे आपण या दुकानामध्ये. आणि चप्पल पण इथेच ठेवली. आज स्लीपरच घालून आलोय. मला लय वैताग आला होता. सँडल बिंडल काय घालणार, बोटा बिटा. ओके यांनी इथं ठेवलेत चप्पल. आणि इकडे काय थोडं बरं सामान आहे, असं काय घ्यायचं असेल तर थोडं देवासाठी. ओटी काय म्हणतात त्याला? ओके ओटी, नारळ, साधी चोळी आपण घेतलाय थोडंसं. मित्रांनो मंदिराच्या एंट्रन्सला आहे आम्ही. आता वरती चाललोय. चलो आता वरती चाललोय आम्ही. वज्रेश्वरी मंदिरात पोचलोय, पायऱ्या चढतोय. एक ओटी पण घेतलेली आहे देवीला. आणि इथे कासव आहे, कासवाचं दर्शन घेऊ. कुत्रा पण बसलाय मध्येच. ओके चला पटापट कासवाचं दर्शन घ्या, मी पण घेतो. ते चढतोय वरती. खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. वज्रेश्वरी पालघर जिल्ह्यामध्ये येते आणि आम्ही आलो ठाणे जिल्ह्यामधून. आणि मंदिरामध्ये आम्ही आता एंट्री केलेली आहे. कृपया गर्दी करू नका. चला जाऊया आतमध्ये. वाघ म्हणजे देवीचं आहे. देवीच्या कोणत्याही देवीच्या मंदिरात म्हणजे सिंह तर असतोच बऱ्यापैकी. आता ते ठाण्याचं मंदिर त्याच्यात पण आहे सिंह. श्री वज्रेश्वरी देवी मंदिर. मला वाटतं इकडे कॅमेरा अलाउड नसेल, बंद करतो मी आता. देवीच्या मंदिरात चाललंय मित्रांनो. आता इथे गणपती बाप्पाची मस्त मूर्ती आहे छोटी मंदिरात. मित्रांनो दर्शन वगैरे घेतलंय आम्ही. दर्शन वगैरे करून इकडे आजूबाजूला मस्त जागा आहे, रिलॅक्स. फोटो वगैरे तुम्हाला काढायचे असतील तर इथे काढू शकता. ओके हा बघा फोटो काढतोय. त्याचं नाव काय? आकाश. ओके आमची अजून एवढी ओळख नाही पण झाली आता नाव विचारल्यावरती. आणि वरती इकडं शिड्या पण आहेत मंदिराच्या वरती. वरती जाता येईल का या शिड्यांवरती आपल्याला? काय रे नाही ना, तो मेंटेनन्सचा भाग येतो तिकडे, मेंटेनन्स करायला जात असतील.
आणि खूप छान मंदिर आहे बघा, वातावरण किती मस्त आहे. मंदिरात आल्यावरती खूप मस्त वाटलं इथे. इथे मस्त फोटोज व्हिडिओज काढूया पण. आणि गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? गरम पाण्याचे कुंड कुठे आहेत? पुढे का? गरम पाण्याचे कुंडे पण असतात इकडे, ते पण बघायचे आपल्याला. पण हे वज्रेश्वरी मंदिर आहे आणि आमचा धनराज दादा आहे आणि तो आभी आहे. आभी म्हणजे एकदम अँटिक आहे थोडासा, म्हणजे पहिलेपासून. पण तो अँटिक म्हणजे ते लग्न झालेले 2 पोरं आहेत त्याला अँटिक, म्हणजे असं अँटिक नाही पण तो खतरनाक अँटिक आहे आमच्यासाठी तो. आणि खूप मस्त वाटतं या मंदिरात येऊन, आजूबाजूच्या परिसरात फिरून. आणि इकडे या बाजूला काय आहे ते बघू आपण आता जाऊन आतमध्ये. प्रसाद टॉयलेट इथे. आम्ही पावसाळ्यात आलोय म्हणून हे समाधी बंद आहे. इकडे जाण्याचा मार्ग आहे. चैतन्य महंत गोंधळे बाबांचं जे महाराज आहेत त्यांची इकडे वरती समाधी कुठेतरी इकडे. म्हणजे जे लांबून भरपूर येतात त्यांच्यासाठी मला वाटतं इकडे स्टेसाठी असेल. पण आम्ही इथूनच आलोय मित्रांनो, 33 किलोमीटर अंतरावरून. रॉंग साईडने आलोय. आपली जिंदगीच रॉंग झालेली आहे, म्हणजे जन्माला येऊनच त्याच्यामुळं रॉंग आणि राईट समजत नाही मला. त्याच्यामुळे मी इकडून ते तिकडून. पण आपण बाहेर चाललोय. आम्हाला इकडे डोंगर दिसतोय मस्त, काहीतरी बघून येऊ. पंडितजी आ गए हे सामने से. और इकडे काय नाही, काय नाही ना इकडे, काहीच नाही. पण दिसला काहीतरी रस्ता दिसला म्हणून घुसलोय आम्ही. काय बघा काहीतरी डोंगर आहे इकडे, डोंगर. चला पुढे जाऊ आपण गरम पाण्याच्या कुंड्यांमध्ये. आता राईट साईडने जाऊ बोलतोय, येताना उलट्या साईडने आलो होतो. ठीक आहे चला चला लवकर. ओके. आणि इकडे असे स्मॉल छोटे छोटे मंदिर आहेत मंदिराच्या बाजूला. आता हे बघू शकता तुम्ही, इकडे छोटं असं एक मंदिर आहे जिथे हनुमंत आहेत. आणि इकडे भरपूर आहेत असे. हे एक मंदिर आहे, इथे गणपती बाप्पा आहे. आणि इकडे नंदी वगैरे, शंकराची पिंड आहे. हे बघू शकता. हे बघा इथे छोटी शंकराची पिंड दाखवतो तुम्हाला मी. ही शंकराची पिंड आहे इथे छोटी. ओके. इथे पण बघू शकता शंकराची पिंड आहे इथे पण. आणि समोर शंकराचंच आहे वाटतं. हां, बाजूला छोटे गणपती लावलेले आहेत. आम्ही आता गरम पाण्याच्या कुंड्यावर चाललोय. ओके. कुठे ते गरम पाण्याचा कुंड काय आहे? गणेशपुरीला चाललोय, जिथे मस्त गरम पाण्याचे कुंड आहेत. ते गरम पाण्याचे कुंड बघूया. आणि ही बाईक एकदम खतरनाक आहे बघा. हेल्मेट नाही, आरशे नाही, काय नाही, खतरनाक आले ते. मागची लाईट पण बघा, हे बघा मागची लाईट पण तुटलेली आहे. एकदम खतरनाक काम यार. आभी आहे ना तो, म्हणून तर तुम्हाला बोलला आमचा आभी अँटिक पीस. हेल्मेट द्यायचा माझा. हेल्मेट द्यायची. मित्रांनो, वज्रेश्वरून थोडंच पुढे इकडे आतमध्ये गणेशपुरीला जायला रोड आहे, म्हणजे गणेशपुरी आहे. आता तिकडे आम्ही चाललोय गणेशपुरी. आणि बघा खूप दिवसातून दिसली आज परत एकदा लालपरी. आणि काय मस्त वाटते यार लालपरी. जुनी लालपरीच भारी होती. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नवीन चांगली की जुनी चांगली? अंधार व्हायच्या तिथे पोहोचायचे आपल्याला. आता किती वाजले माझे? 6:30 वाजलेत. आणि हे मंदिर बघा ना मित्रांनो, किती मस्त दिसतंय यार. गणेशपुरीचं मंदिर आहे, खूप छान दिसतंय एकदम. हे बघा इकडे पण आहे हा मंदिराचं. इकडे आतमध्ये असेल होमस्टेसाठी किंवा काहीतरी असू शकतं इकडे. आणि मस्त आहे मंदिर, खूप छान दिसतंय गणेशपुरीचं. तो बाईक पार्क करायला गेलेत तिकडे, स्कूटी. बघू कुठं पार्क करतात, आपण जाऊ लगेच मंदिरामध्ये. इकडनं पण एंट्री आहे मंदिरात जायला इथून. अरे हां भारी आहे. म्हणजे तिकडनं एंट्री नव्हती वाटतं, इकडनं एंट्री होती. ओके ओके ओके. पोचलोय. ही पार्किंग आहे, मस्त आहे, मोठी आहे पार्किंग. हेल्मेट वगैरे ठेवला आहे, तो हेल्मेट तिथे बांधला आहे. बांधला म्हणजे अडकवला आहे. चला झाला लावलं. ओके, हेल्मेट लावलेलं आहे, सगळं लावलेलं आहे. वज्रेश्वरीवरून गणेशपुरी खूप जवळ आहे, 2 किलोमीटर आहे. इकडे आलंच पाहिजे. हे बघा इथून एंट्रन्स आहे आतमध्ये. आणि देवस्थानाचं ठिकाण असल्यामुळे इथला जो स्मेल आहे अगरबत्त्यांचा वगैरे, खूप छान स्मेल येतोय. आणि टॉयज वगैरे लहान लहान मुलांना, डमरू बिमरू सगळं आहे इथे. सगळं विमान आहे इथे बघा, विमान लावला त्याच्यावरती. नमस्कार काका, नमस्कार बोलतात आपल्याला. आणि मंदिराचं हे बघा ना किती मस्त दिसतं मित्रांनो. अंधार व्हायच्या आधी आलो, एकदम बरं वाटतंय. अंधार झालं असतं तर म्हणजे कसं दिसलं असतं ना, म्हणजे थोडं काळोख पण असं उजेडात किती छान दिसतोय मंदिर. आणि खूप मोठा स्पेस आहे इथे. डॉगेश भाऊ बघा इथे पण आपल्याला डॉगेश भाऊ दिसलाय. हा बघा डॉगेश भाऊ कसा पळतोय. आणि त्या 2 मूर्त्या कसल्या लावल्यात छोट्याजवळ, छान वाटतात त्या. ते चपला ठेवायला पण मस्त स्टँड आहे, फक्त व्यवस्थित ठेवा कुठे ठेवायची ती. गाईज आम्ही आता आतमध्ये एंट्री मारले आणि आपल्याला बघतोय पाय घालून पाणी गरम आहे की नाही. हे गरम आहे का? गरम आहे. ओ भाई काय गरम आहे यार, कडक गरम आहे यार. आंघोळीला घेतो तसं आहे. आम्ही आता काय कपडे वगैरे नाही घेऊन आलो मित्रांनो, त्याच्यामुळे असं पाय डुबूनच बसलोय आम्ही.
हे काय इकडे बघू शकता आम्ही सगळे. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय असं गरम गरम गरम. अरे उभे राहू शकतात लोक इथपर्यंत. हे बघा हे खरंच यार लय भारी वाटतंय गरम पाण्याच्या कुंडांमध्ये. मित्रांनो परत येणार आम्ही, कपडे वगैरे घेऊन येणार, कारण कसं आहे बाईक वरती येणार, थंडी वाजेल, परत आजारी नको पडायला म्हणून. बाकी काय नाही. पिता हे पाणी पिते पाणी जितना भरपेट किलो मित्रांनो. हे पाणी पितात पण हे लोक इथे, म्हणजे आपण सगळेच पितात. ते बोलतात ते म्हणजे आता हे खूप गरम आहे अभी बोलते. वो जो पीने का पानी उसको पैर नहीं लगाने का. हे बघा ओ भाई पूर्ण हीटर मध्ये एकदम कडक झालंय पाणी असं वाटतंय. आणि मित्रांनो कसं काय यार ते गरम पाण्याचे कुंड कसं काय असं असू शकतं. म्हणजे आपला महाराष्ट्र एकदम देवभूमी आहे आपली नाही का. एकदम असं खतरनाक त्याच्यात युनिक गोष्टी अशा महाराष्ट्रात बघण्यासारख्या भरपूर काय काय. गणेशपुरीचं पण आपलं कुंडा वगैरे, नित्यानंद स्वामींचं इथे दर्शन घेतलं आम्ही, आणि वज्रेश्वरीचं पण दर्शन घेतलं. आणि आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करूया आपण. आणि तुम्हाला ब्लॉग आपला आवडला तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. ठीक आहे. इकडे आपली बाईक पार्क केली, आता बाईक काढतो आणि सुसाट म्हणजे मीडियम सुसाट जाऊ, जास्त सुसाट नाही. ते आपलं हे टाकून जाऊ सगळं. रेनकोट वगैरे आणलेले ते मगाशी येताना घातले नव्हते आपण, ते आता घालून घेऊ, कारण पाऊस थोडाफार येतो थोडाफार जातो. आता अंधार व्हायचं तर घरात जायचे आपल्याला. ओके 1.5 तासाचा रूट आहे आपला. बाईक सांगून आम्ही स्कूटीला पण इज्जत देतो. आणि आम्ही आता निघतो. आणि व्हिडिओ आवडले तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके बाय बाय. तर 1 प्लेट भजी, 1 प्लेट दाबेली आणि गरम गरम भजी तळायला चालू केलेले आहे. आम्ही इकडे बसलेलो आहे. येऊ द्या चला पटापट. पे आमचा आलेला आहे नाश्ता, वडापाव, भजी. मी कधी खात नाही, पण आता जसे जोडीदार मित्र असतात त्या हिशोबाने वागायला लागते. त्याच्यामुळे मी पण आज एक खाते, पण वडापाव नाही खाते. एक भजीवर एक मारू शकतो मी, एक टेस्ट मारायसाठी थोडाफार असं ट्राय करतोय. आणि या खायला